समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि परमार्थ आणि विज्ञान या ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। आपल्या समोर आज विषय आहे शिष्य आणि शिष्याचे कर्तव्य, त्यानंतर अपरोक्ष ज्ञान, असे 2-3 विषय आज आपल्याला पाहायचे आहेत। मागच्या वेळेला आपण श्री गुरु त्यांचं कर्तव्य या गोष्टी पाहिल्या, त्यानंतर सद्गुरु सेवा म्हणजे नेमकं काय करायचं आहे। तर भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्यासमोर एक श्लोक आहे, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः। ही प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा या 3 गोष्टी शिष्याकडनं श्री गुरूंसाठी झाल्या पाहिजे। आता प्रणिपात म्हणजे शरणागती पत्करणे। आता व्यवहारामध्ये शरणागती पत्करणे म्हणजे ते लज्जायमान आहे, पण परमार्थामध्ये शरणागती शिवाय पुढची प्रगती होत नाही। आणि ही शरणागती म्हणजे काय, तर आपली मन आणि बुद्धी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करणे। आता प्रणिपात करणे म्हणजे नेमकं काय करणे आहे, तर पाहतोय आपण की वंदन भक्ती आपल्या समोर नवविधा भक्तीमध्ये ठेवलेलीच आहे की श्री गुरूंना आदरपूर्वक नमस्कार करणे, दंडवत प्रणिपात करणे। आणि दंडवत प्रणिपात शब्दाचा अर्थ आहे की एखादी काठी हातात धरलेली आहे आणि तिचा हात आपण ज्या वेळेला सोडतो त्या क्षणी ती, म्हणजे हाताचा आधार सुटतो त्या क्षणी ती पूर्णपणे खाली आडवी पडून जाते। तसं कुटुंबातल्या सर्व गोष्टींचा आधार सोडून श्री गुरूंच्या चरणी दंडवत प्रणिपात करावा, अशी आपल्या समोर या ठिकाणी एक हे आहे। कशासाठी, तर आपली नम्रता वाढावी आणि श्री गुरूंनी दिलेल्या साधनेतच आपली प्रगती आहे असा जो विश्वास आहे तो साधकाच्या मनामध्ये, शिष्याच्या मनामध्ये सातत्याने त्यांनी जोपासला पाहिजे आणि श्रद्धेने त्यांनी दिलेलं साधन स्वीकारलं पाहिजे। त्यानंतर परिप्रश्न, प्रश्ननिष्ठा असं म्हटलेलं आहे। एक नमस्कार निष्ठा, दुसरी आहे प्रश्ननिष्ठा। आता हे प्रश्न आपल्या विद्वत्तेमुळे, आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी श्री गुरूंना विचारायचे नाही आहेत, तर मग आपल्या शंका निवृत्त व्हाव्या, पारमार्थिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आणि साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला कळावं, याच्यासाठी प्रश्ननिष्ठा जी आहे ती सांभाळायला सांगितलेली आहे। त्यानंतर सेवा। आता डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात की श्री गुरूंची शिष्याकडनं सेवा घेतलीच पाहिजे अशी काही अपेक्षा नाही, जबरदस्ती नाही, पण शिष्याची मात्र सेवा करणं ही काय आहे तर गरज आहे। कशासाठी गरज आहे, तर सेवा हा दारवंठा असं म्हटलेलं आहे। सेवेच्या निमित्ताने श्री गुरूंच्या जवळ जाता येतं, सेवेच्या निमित्ताने दोघांमधलं अंतर कमी होतं आणि सेवा करता करता या वेळेला त्यांची प्रसन्नता आपल्या अनुभवाला येते, त्यावेळेला आपल्या हिताचे प्रश्न जे आहेत ते श्री गुरूंना विचारता येतात।
आता ही सेवा म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला सगळ्यांना सेवा म्हटलं की त्यांची शारीरिक सेवा आणि त्यांची घरी जाऊन करणे सेवा, अशा दोन गोष्टी लगेच आपल्या समोर येतात. पण ह्या पद्धतीने सेवा करण्याचं भाग्य सगळ्यांनाच मिळेल असं होत नाही, आणि अशी सेवा केली म्हणजेच खरी सेवा आहे असंही नाही. मग ज्या वेळेला त्यांना गरज असेल त्यावेळेला नक्की परिस्थिती पाहून, गरज पाहून त्या ठिकाणी जाऊन सेवा करणं, त्यांना आवश्यकता वाटत असेल त्यावेळेला त्यांचं पादसेवन करणे म्हणजे पाय चेपणे, या गोष्टी बरोबर करायच्या आहेत. पण खरी सेवा जी आहे ती म्हणजे त्यांनी दिलेलं साधन मनापासून सांभाळणे, आपला अधिकार वाढवत राहणे, त्यांनी आपल्याला जे सिद्धांत समजून सांगितलेले आहेत ते आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करणे, आणि त्यांनी सांगितल्यानुसार आपलं आचरण जर बदलत असेल, ज्ञानदृष्टी जर आपली विकसित झालेली असेल, तर आपल्या आचरणातूनच त्यांनी सांगितलेल्या सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. ही खरी काय आहे तर सेवा आहे. मग खरी सेवा कुठली आहे तर त्यांच्या ग्रंथांचा प्रचार करणे, त्यांच्या विचारांचा प्रचार करणे, त्यानंतर त्यांनी दिलेले सिद्धांत आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करणे, याला खरी सेवा असं म्हटलेलं आहे. आणि अशी सेवा जी आहे ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे, आणि ती आपल्याला करता सुद्धा येऊ शकते. प्रत्येकालाच प्रवचन करता येईल असं नव्हे, पण प्रवचनांचं आयोजन करणं, ग्रंथांची विक्री करणे, त्यानंतर ते ग्रंथ निमित्ताने कोणाला सप्रेम भेट देणे, ग्रंथातले जे सुंदर विचार आहेत ते संकलित करून त्यात वाटत राहणे, ह्या पद्धतीची अनेक पद्धतीने सेवा तुम्हाला आम्हाला करता येऊ शकते, आणि ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सारखं जे घरी जाऊन राहतात, जे जवळ राहतात ते आत्मज्ञानी होतील, आणि आम्हाला तसा चान्स मिळत नाही तर आम्हाला काही आत्मज्ञान होणार नाही, असा काही गैरसमज असेल तर तो चित्तातून दूर करावा. किंवा दुसरा एक मोठा गैरसमज असतो, डॉक्टर काका नेहमी त्याचा उल्लेख करतात की आम्हालाही हे तत्वज्ञान अशाच पद्धतीने मांडता आलं तरच तो आत्मज्ञान होईल, अन्यथा नाही. तर असं सुद्धा नाही. तत्वज्ञान मांडता येणं ही एक ईश्वरी योजना आहे. ते ईश्वर नियोजनाप्रमाणे एखाद्याच्या माध्यमातून ते कार्य पुढे जात असतं, पण आम्हाला बोलता येत नाही याचा अर्थ आम्हाला ते तत्वज्ञान समजलेलं नाही असं मात्र अजिबात होऊ शकत नाही. आणि म्हणून तोही जर काही गैरसमज चित्तामध्ये असेल तर तो तुम्ही आम्ही काय केला पाहिजे तर काढून टाकला पाहिजे. आणि श्री गुरूंनी केलेला जो उपदेश आहे, जी दिलेली साधना आहे ती मात्र प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न करणे, त्यांनी दिलेले विचार अंतःकरणामध्ये धारण करणे आणि वेळ प्रसंगी त्या विचारांचा योग्य विनियोग करणे, या सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित जमल्या पाहिजेत. आणि अधिकार वाढवत आम्हाला त्यांच्या कृपेला पात्र व्हायचं असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता अनुभवाचं स्वरूप नेमकं काय असतं, श्री गुरूंकडनं अनुग्रह मिळाल्यानंतर त्या अनुभवाचं नेमकं स्वरूप काय असतं. चमत्कार डोक्यात ठेवूनच जर आपण श्री गुरूंकडे गेलो तर मात्र आपली फजिती व्हायची शक्यता आहे. आता वास्तविक पाहता आत्मज्ञान होण्यासाठी, ब्रह्मविद्या शिकण्यासाठी म्हणून आपण श्री गुरूंकडे जातो. आता हे जे आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, तो आत्मा जो आहे ते आपलं मूळचं स्वरूप आहे. आपल्यापेक्षा तो आत्मा भिन्नच नाही, आणि म्हणून त्याचा बाहेरून कुठून काही अनुभव घ्यायची जर आपल्याला सारखी इच्छा होत असेल तर तिथंच कुठं तरी काहीतरी गडबड आहे. नाहीतर आम्ही गुरूंकडे गेलो, अनुग्रह घेतला तेव्हा काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, उलट काहीतरी होणे आणि काहीतरी वाटत राहणे, हे सगळं चित्तातून काढून टाकण्यासाठीच या ब्रह्मविद्येचा आम्हाला काय करायचं आहे तर उपयोग करून घ्यायचा आहे. आतापर्यंत सारखं काहीतरी होत चाललेलं आहे. हे होत चाललेलं असल्यामुळे आमच्या चित्तामध्ये भरपूर गडबड निर्माण झालेली आहे. ती सगळी काढून टाकण्यासाठी, 5 भ्रांतीतून मुक्त होण्यासाठी आम्ही श्री गुरूंकडे गेलेले आहोत. म्हणून भ्रांती जितक्या चित्तातून दूर होतील ती शांती जी आतली आहे ती तुम्हाला आम्हाला अनुभवाला येईल. मग या क्षेत्रामध्ये आल्यावर एक पक्क लक्षात ठेवायचं आहे की शांती, तृप्ती, आनंद, समाधान आणि सर्वाभूती प्रेम ह्याचाच अनुभव येणे हा खरा अनुभव आहे. आणि बाकीचं काहीतरी दिसणं, काहीतरी भासणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देऊ नये. कधीतरी त्या अनुभवाला येऊ पण शकतात, पण ते म्हणजे आत्मज्ञान नाही हे लक्षात ठेवायचं. कारण आत्मज्ञानाला नेहमी
नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात, तेच आपण आहोत असा बुद्धीचा निसंशय असं बोध होणे हे खरं आत्मज्ञान आहे. बाकीचं काहीतरी होत राहणे याला आत्मज्ञान म्हणत नाही, हे पक्क आपण लक्षात ठेवायचं. म्हणून चमत्काराची ओढ किंवा चमत्काराची आवड डोक्यात ठेवून श्री गुरूंकडे जायचं नाही. हे लक्षात ठेवलं तर काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी हे झालं पाहिजे असं काही चित्तामध्ये येणार नाही. आता शिष्यत्व आपण ज्या वेळेला पत्करतो, डॉक्टर काका गमतीने म्हणतात की शिष्य व्हायला येतात पण सगळ्यात पहिल्यांदा आधी गुरुचीच लक्षणं काय आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करतात. मग काका म्हणतात की मी त्यांना विचारतो, तुम्हाला गुरु व्हायचंय का शिष्य व्हायचंय? तर आपल्याला शिष्य व्हायचं आहे, शिष्य म्हणून आपण त्यांच्याकडे गेलेले आहोत. तर शिष्याची सगळी लक्षणं जी आहेत ती दासबोधातून आपण मनापासून वाचली पाहिजेत. दासबोधामध्ये खूप मोठा शिष्य लक्षणाचा समास आहे, तो आधी आपण व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे समर्थांनी की मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. की मुख्य शिष्याचं लक्षण काय आहे? तर श्री गुरु वचनावर श्रद्धा असणे, निष्ठा असणे आणि त्यांनी जे साधन दिलेलं आहे ते करत राहिलो तरच माझं नक्की कल्याण त्यामध्ये होणार आहे हे लक्षात येणे यालाच सत्शिष्य असं म्हणतात. म्हणून इथं शिष्याची जबाबदारी पण त्या शिष्याने ओळखायला पाहिजे. आता हा शिष्य कसा पाहिजे? तर निर्मळ अंतःकरणाने निर्मळ पाहिजे, विषयांची ओढ त्याला कमी असली पाहिजे, तर भगवत भेटीची ओढ जास्ती असली पाहिजे, विवेकी पाहिजे. आजपर्यंत जे चुकीच्या पद्धतीने आपण जीवन जगलेले आहोत त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये अनुताप निर्माण व्हायला पाहिजे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया असं समर्थ सुद्धा कर्णाष्टकामध्ये म्हणतात. त्यानंतर आचारशील पाहिजे, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे या पद्धतीने त्याचं आचरण राहिलं पाहिजे. आता विधी म्हणजे काय? तर श्रवण, सदाचरण आणि नामस्मरण ह्या तीन गोष्टीचं पालन करणे, सातत्याने त्या जपणे याला विधी म्हटलेला आहे. आणि परधन, परनिंदा, परस्त्री ह्या तीन गोष्टींचा त्याग करणे याला निषेध असं म्हटलेलं आहे. तर या दोन्ही गोष्टी आपण शांतपणे सतत सांभाळायला पाहिजे. जे ज्या आमच्या परमेश्वराच्या अनुसंधानाच्या आड येतं त्या त्या गोष्टीपासून स्वतःला दूर केलं पाहिजे आणि देहबुद्धीचा त्यागच केला पाहिजे. दुसरं, शिष्याच्या कर्तव्यामध्ये अजून एक गोष्ट समर्थ सांगतात, महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांश आपण वस्तूचे आहे. की महावाक्य श्री गुरु ज्या वेळेला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात त्यावेळेला ते वाक्य नुसतं घोकायचं नसून शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गुरु ते आपल्याला समजून सांगतच असतात. ते जे समजून सांगतात ते तिन्ही पदांचे वाच्यार्थ आणि लक्षार्थ लक्षात घेऊन जीव आणि ब्रह्म हे मुळात वेगळे नाहीतच, तर ते दोन्ही एकच आहेत. सिद्धांत आहे ते दोन्ही एकच आहे. अनुभव आहे, आम्ही त्याच्यापासून दूर झाले आहोत आणि आता साधना करायची आहे. तर दोघांमधला भेद जो काय आम्हाला जाणवत आहे तो भेद बाजूला करून अभेदाने आपण एकच आहोत हा निश्चय म्हणजे अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे ते सतत अभ्यासून हा निश्चय आपल्या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे तर पक्का करायचा आहे. आता अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय असं आहे. दोन शब्द आपल्या समोर येतात, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. आता परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांच्या साह्याने झालेलं योग्य ज्ञान. आता त्याच्यामध्ये सुद्धा नुसते शब्द कानावर पडणे म्हणजे ते शब्द आपल्याला म्हणता येणे म्हणजे परोक्ष ज्ञान आहे का? तर तसंही नाही. तर जे शब्द कानावर पडलेले आहेत त्याचा आशय, त्याचा अर्थ, त्याचा लक्षार्थ हाही आपल्या लक्षात येणे याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे साक्षात अनुभव. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाद्वारे झालेलं ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे अनुभवाद्वारे झालेलं ज्ञान. असं दोन ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फरक दिसतो. आता परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान हे समजून घेण्यासाठी आपल्यासमोर नेहमीचं उदाहरण आहे की आम्ही लहानपणी म्हणजे शाळेत असताना आईचा महिमा भरपूर ऐकलेला असतो. काव्याच्या माध्यमातून प्रेमस्वरूप आई वगैरे, स्वामी आई विणा भिकारी
स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी इत्यादी काव्य आपण त्या संदर्भामध्ये ऐकलेलं असतं. परंतु आई म्हणजे नेमकं काय हे आपल्याला केव्हा लक्षात येतं, केव्हा अनुभवात येतं, म्हणजे अनुभवाचं ज्ञान केव्हा होतं आपल्याला, तर ज्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष पहिलं अपत्य होतं त्यावेळेला आईपणाचा खरा अनुभव आपल्याला येतो. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि काव्याद्वारे शाळेमध्ये असताना शिक्षकाने तो महिमा समजून जो सांगितलेला असतो आईचा, ते ज्ञान जे आहे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता हा अपरोक्ष अनुभव नेमका केव्हा आणि कसा येऊ शकतो, एक छान उदाहरण आता आपल्या नेहमीच्या अनुभवातलं सध्या मोबाईल असतो. मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण काय करतो, तर चार्जर त्याला लावतो. आता हे जे चार्जर आहे त्याची पिन व्यवस्थित मोबाईलमध्ये लागलेली असली पाहिजे. ती जर अर्धवट गेलेली असेल, पूर्ण लागलेली नसेल, तर मोबाईल जो आहे तो चार्ज होत नाही. दुसरं, ते चार्जर जे आहे ते सुद्धा त्या सॉकेटमध्ये नीटपणे बसलेलं असलं पाहिजे. तेही तिथं ढिलढाल बसलेलं असेल तरी मोबाईल चार्ज होत नाही. त्याच पद्धतीने शिष्याचं मन जे आहे ते गुरुनी दिलेल्या साधनामध्ये व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. गोडीने त्याला ते अभ्यास करणं जमलं पाहिजे. साधना अभ्यास असं जे आपण म्हणतो ते करायचं म्हणून करायचं, करून टाकलं. जसं आपल्या समोर काका नेहमी म्हणतात, पूजा आमची कशी असते, उरकली, आटोपली, संपवली. ह्या पद्धतीने त्यांनी दिलेलं साधन, एक 5 मिनिटं काहीतरी मुद्रा करून बसलो, काहीतरी केल्याचं जाणवलं आणि तिथून उठलो, असं होता उपयोगाचं नाही. तर त्यामध्ये अत्यंत गोडी निर्माण झाली पाहिजे. ते जर झालं नाही तर अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली पाहिजे. आणि अशा तळमळीतून आपल्याला तेच व्हायचं आहे हे लक्षात घेऊन, साध्य डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेला साधना केली जाते अत्यंत मनापासून, त्यावेळेला अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. आणि जोपर्यंत करायचं म्हणून केलं, करून टाकलं, अनुग्रह घेतलेलाच आहे तर केलं पाहिजे. आपण जर रोज ध्यानाला बसलो नाही तर बाकीचे लोक आपल्याला काय म्हणतील, ह्या पद्धतीचे डोक्यात विचार ठेवून जर ते करून टाकलं असेल तर अनुभव अपरोक्ष ज्ञानापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. आता हा जो अपरोक्ष अनुभव असतो तो अनुभव नेमका कशा प्रकारचा असतो, एक छान उदाहरण आपल्या समोर आहे की गाढ झोपलेला माणूस ज्या पद्धतीने मी आता गाढ झोपलेला आहे असं बोलू शकत नाही, तसं अपरोक्ष अनुभव ज्या क्षणाला येतो त्या क्षणाला आता मी अपरोक्ष अनुभव घेत आहे असं कोणालाही बोलता येणं शक्य नाही. कारण इकडं अज्ञानाने अंतःकरण आमचं गाढ झोपेमध्ये स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेलं असतं आणि इकडं आमचं ज्ञानाने अंतःकरण जे आहे ते ज्ञानघन परमात्म्यामध्ये विलीन झालेलं असतं. त्यामुळे त्या क्षणी अपरोक्ष अनुभव ज्या क्षणी येतो त्या क्षणी त्याच्याविषयी काहीही बोलता येत नाही. पण समाधीतून किंवा त्या अवस्थेतून, त्या एकाग्रतेतून ज्या वेळेला आम्ही व्युत्थान पावतो म्हणजे बाजूला होतो, त्यावेळेला मात्र काहीतरी आगळं वेगळं अंतःकरणाने अनुभवलेलं आहे, टिपलेलं आहे हे मात्र त्या क्षणी लक्षात येऊ शकतं. आता दुसरं महत्वाचं आहे जे आपण पाहिलं की परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. तसं या अपरोक्ष ज्ञानाच्या वेळेला बुद्धी आणि शब्द या दोन गोष्टी तिथपर्यंत आम्हाला घेऊन जाऊ शकतात. परंतु अनुभव काळी जर त्या तशाच असतील आणि त्यांचा अभिमान जर चित्तामध्ये तसाच असेल तर अपरोक्ष ज्ञान मात्र होऊ शकत नाही. बुद्धीशिवाय शब्द ज्ञान होऊ शकत नाही, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. म्हणून बुद्धी आणि शब्द यांची मूल्य आणि मर्यादा सुद्धा आम्ही काय केली पाहिजे तर लक्षात घेतली पाहिजे, असं या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता स्थूल व्यवहार करत असताना एखाद्याची बुद्धी अगदी तत्पर असते, त्या ठिकाणी अनेक व्यवहार तो धडाडीने पूर्णपणे बुद्धीच्या जोरावर पार पाडू शकतो. परंतु तीच बुद्धी परमार्थामध्ये त्याला त्याच पद्धतीने वापरता येईल असं मात्र होऊ शकत नाही. कारण इकडची बुद्धी जी आहे
ती स्थूलात रमणारी नको, तर सूक्ष्माला गवसणी घालणारी असली पाहिजे. आणि सूक्ष्माला गवसणी घालणारी जी बुद्धी आहे ती परमार्थामध्ये कशा प्रकारची असते, तर शुद्ध, स्वच्छ, निर्मळ ह्या पद्धतीची ती बुद्धी आहे ती झाली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात सत्वगुणांचा त्याच्यावर जास्तीत जास्त काय असला पाहिजे, तर परिणाम असला पाहिजे. ती बुद्धी शुद्ध सत्वगुणी होण्याची गरज आहे. कारण त्या ठिकाणी तिला जो विचार करायचा आहे तो अत्यंत शास्त्राच्या द्वारे केला जाणारा जो तर्क आहे त्या पद्धतीने तिला त्या ठिकाणी वळवावं लागतं. आणि स्थूलात वावरणारी जी बुद्धी आहे ती इकडं त्या पद्धतीचं काम करू शकत नाही. मग बुद्धीवर संस्कार करायचे आहेत. शास्त्राचा अभ्यास करून आम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर बुद्धीला परमात्म तत्वाचं आकलन व्हावं किंवा तिकडं तिला वळवता यावं म्हणून हा सगळा शास्त्राचा अभ्यास आम्हाला करून घ्यायचा असतो. आणि जसजशी ती सूक्ष्म होईल, शुद्ध होईल, स्वच्छ होईल, तसतसं स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे आकलन तुम्हाला आम्हाला होऊ शकतं. दुसरं महत्वाचं आहे की व्यवहारात ज्या पद्धतीने 5 ज्ञानेंद्रियांनी आणि 9 प्रमाणांनी आम्हाला ज्ञान होतं त्या पद्धतीने आत्मज्ञान हे होणारं ज्ञान नाही, तर ते कसं आहे, तर असणारं ज्ञान आहे. होणाऱ्या ज्ञानातून जोपर्यंत साधक बाहेर पडत नाही तोपर्यंत असणाऱ्या ज्ञानाचा त्याला काय येत नाही, तर अंदाज सुद्धा येत नाही. आणि म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 गोष्टींची कास धरल्याशिवाय बुद्धीला अशी एकाग्रता किंवा सूक्ष्म विचार करण्याची सवय सुद्धा राहू शकत नाही. आणि म्हणून श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे. आता इकडच्या म्हणजे व्यावहारिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करणारी ही बुद्धी परमार्थ क्षेत्रामध्ये का बरं त्या पद्धतीने काम करत नाही, आणि तिला जर सूक्ष्माचा अंदाज घ्यायचं, वळण लावायचं असेल तो उपाय काय आहे, तर आमच्या समोर उपाय ठेवलेला आहे. परी संता सवय वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. की संत आणि श्री गुरु यांच्या सहवासात राहून बुद्धीला शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करण्याचं वळण लावावंच लागतं. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. कारण मन मानेल तसा विचार करून स्वस्वरूपाचा अंदाज सुद्धा येत नाही. म्हणून मन मानेल तसा विचार न करता काकांचं अजून एक छान वाक्य आपल्या समोर आहे, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थाचा प्रवास करू नये. म्हणजे मला काय वाटतं याला या परमार्थ क्षेत्रामध्ये काहीच अर्थ नाही. मग काय आहे, तर संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, श्री गुरूंनी काय सांगितलेलं आहे तेच माझ्या बुद्धीला पटवून सांगण्याचं काम, म्हणजे स्वयंसूचना देत देत माझ्या बुद्धीला तेच पटवून देण्याचं काम मला करावं लागतं. आपल्या समोर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे होय मनाशी संवाद. श्रवण झाल्यानंतर मनन करण्याची जबाबदारी ही शिष्याची आणि साधकाची असते, आणि ते मनन त्यांनी तितकंच तत्परतेने सतत केलं पाहिजे. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. की सत्तत्वाचा जर शोध घ्यायचा असेल तर सत्कर्मामध्ये आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. आणि ते सत्कर्म करत असताना सुद्धा माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर झालंच नसतं, ह्या पद्धतीचा एकही विचार मी आणि माझे संबंधीचा नको. तर श्री गुरूंनी सांगितलं त्यांची आज्ञा म्हणून केलं, आणि जे काय फळ येणार आहे ते त्यांच्या कृपेनेच त्याला प्राप्त होणार आहे. असा त्या ठिकाणी बदल जो आहे तो तुम्हाला आम्हाला करून घ्यावा लागतो. म्हणजे आपला अहम बाजूला सारून श्री गुरूंकडूनच हे सगळं काही घडत आहे, ईश्वराकडूनच हे सगळं काही घडत आहे, अशी मनोरचना तुम्हाला आम्हाला तयार करून घ्यावी लागते. आणि जितका अहम आपला कमी होतो तितकं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जे आहे ते आपल्याला ठेवण्याचं काय होऊन जातं, तर साधन मिळून जातं. आता पुढे आपल्या समोर आहे, इथं म्हटलेलं आहे की पूर्वीच्या काळी ग्रंथ असे उपलब्ध, त्यांचे अर्थ ह्या पद्धतीने आपल्या समोर नव्हते.
आता ती मुद्रण कला खूप विकसित झालेली आहे, त्यामुळे ग्रंथ त्याचे प्रत्येक ओळीचे लिहिलेले अर्थ, प्रत्येक श्लोकाचे लिहिलेले अर्थ हे सगळं आपल्या समोर असताना खरंच सद्गुरूंची आवश्यकता आहे का? तर ग्रंथ हेच गुरु मानून आम्ही पुढे गेलं पाहिजे. तर आता बुद्धी सापेक्ष जो अहंकार आहे तो आपला आपण अभ्यास करून फार तर जास्तीच वाढीला लागतो. पण जो ग्रंथ मला आजपर्यंत समजत नव्हता तो अनुग्रहानंतर मात्र गुरु कृपेने आता समजायला लागलेला आहे, असा त्या ठिकाणी भाव निर्माण होतो आणि आपल्यातला अहम जो आहे तो कमी कमी होत जातो. म्हणून सर्व संतांनी एकमुखाने श्री गुरूंचं महात्म्य जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि आपण आत्ता कलियुगामध्ये सुद्धा अशा गुरु शिष्यांच्या जोड्या पाहतो, जिथं स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांच्या चरणी बसलेले दिसतात, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे, त्यानंतर कल्याण स्वामी, हे सगळे जण आपापल्या गुरूंच्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथांच्या चरणी पूर्णपणे शरण गेलेले आहेत. हे आपल्या समोर उघडपणे आहे. त्यामुळे चित्तातलं अज्ञान घालवण्यासाठी, अविद्या घालवण्यासाठी आणि आपल्यातला अहम निश्शेष करण्यासाठी श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. आणि श्री गुरु केल्यानंतर त्यांना शरण जाऊन मगच आपण काय करू शकतो, तर आत्मरूप होऊ शकतो. खूप छान एक ओवी आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. की 5 भ्रांती श्री गुरूंनी समजून सांगितल्यानंतर मी कुठं कुठं अडकलेले आहे, त्यातून मला कसं बाहेर पडायचं आहे, या संबंधीचे सगळे निरूपण प्रवचन श्री गुरूंचे आम्ही ऐकलेले असतात. पण माझं माझ्यावर लक्ष असेल तर मी कुठं अडकलेली आहे आणि तिथून माझं मला दूर करायचं असेल तर कुठला श्री गुरूंचा विचार मी या ठिकाणी वापरला पाहिजे हे माझ्या लक्षात येईल. पण माझंच मन जेव्हा अखंड दुसरीकडे लागलेलं असतं, दुसऱ्या चिंतनात गुंतलेलं असतं, स्थूल प्रपंचात गुंतलेलं असतं, तेव्हा माझंच मन परमार्थात मला उपयोगात आणता येत नाही. म्हणून मनासारखं सुंदर उपकरण जे भगवंताने आम्हाला दिलेलं आहे ते स्वतःसाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते. आता दुसरा एक भाग या ठिकाणी आपल्या समोर आहे की शिष्याच्या कर्तव्यामध्ये त्यांनी तत्पद, त्वमपद आणि असिपद ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. आता अनेक ग्रंथामध्ये त्याचे वाच्यार्थ, लक्षार्थ सगळे आपल्याला दिलेले असतात. आपण आपल्यासाठी त्याचा काय करावा, तर तक्ता करावा, सगळं करावं. पण आता हे सगळं केलं, त्या 3ही पदाचे वाच्यार्थ, लक्षार्थ आम्ही गृहीत धरले, म्हणजे लक्षात आले आमच्या. आता तत्पदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव चैतन्य. लक्षार्थ काय आहे, कूटस्थ चैतन्य. त्वमपदाचा, तत्पदाचा वाच्यार्थ काय आहे, तत्पदाचा वाच्यार्थ आहे ईश्वर चैतन्य आणि तत्पदाचा लक्षार्थ आहे ब्रह्मचैतन्य. आता हे सगळं पाठ केलं, पण प्रत्यक्षात त्याचा विनियोग कसा करता येणार आम्हाला? तो जर करता नाही आला तर हे पाठ करून त्याचा उपयोग तरी काय आहे? म्हणून श्री गुरूंचं वाक्य, गुरुवाक्ये मन धुतले, असं जे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं त्याप्रमाणे गुरूंनी काय सांगितलं तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाच्या माध्यमातून मला, की तो आनंद घन परमात्मा जो आहे तो तू आहे. आता हा परमात्मा कसा आहे, तर इंद्रियातीत आहे. हा परमात्मा अशरीरी आहे. हे सुद्धा जे शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला समजलेलं असतं त्याचा वारंवार वारंवार आम्ही आमच्या जीवनामध्ये उपयोग करायला हवा. आता हे चिंतन आम्ही कसं करायचं आहे? आता व्यवहारामध्ये आपण कुटुंबामध्ये असतो, त्यामध्ये आपले अनेक नातेसंबंध असतात. त्या सगळ्यांशी गोडीने वागता वागता कधीतरी वादावादी सुद्धा निर्माण त्या ठिकाणी होऊ शकते. मग अशा वेळेला तिथे शब्दानी शब्द वाढत जातो. आता शब्दानी शब्द वाढत गेल्यानंतर जर माझ्या गुरूंनी मला जे सांगितलेलं आहे की शब्दांच्या पलीकडचं असणारं आत्मतत्व तू आहे, ते जर माझ्या लक्षात राहिलं तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सुद्धा अंतःकरणामध्ये शांती अनुभवता येते. आणि त्याचं जर मला विस्मरण झालेलं असेल तर मला ते असं बोलले, मला त्यांनी असं वागवावं का, ह्या पद्धतीने आतल्या आत भरपूर चिडचिड वाढीला लागते.
मग आता चिडचिड ज्या वेळेला वाढते त्यावेळेला मी प्रकृतीशी तादात्म्य ठेवलेलं आहे हे लक्षात यावं, आणि ज्या वेळेला अशा प्रसंगातून सुद्धा शांती अनुभवाला येते तेव्हा माझं जे साधन चाललेलं आहे ते अगदी योग्य पद्धतीने चाललेलं आहे. एवढ्या घडामोडी घडून सुद्धा अंतःकरणाने मात्र शांती अंतःकरणातली ढळलेली नाही. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं, मुलांनी जर आपल्याला अद्वा काही शब्द ऐकवले तर तो त्याच्या आईला बोलत आहे. व्यावहारिक दृष्ट्या मी त्याची आई असले तर परमार्थामध्ये द्वैतच नसल्यामुळे मला मुलगा नाही आणि मी कोणाची आई नाही, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आपल्या समोर असतं ते पती पत्नीचं भांडण. त्याही वेळेला नेमकं लक्षात ठेवायचं आहे की पती पत्नी हे द्वैत सुद्धा व्यवहारातलं आहे. मूळ चैतन्याच्या ठिकाणी असं द्वैत केव्हाही निर्माण झालेलं नाही. त्यामुळे त्या शब्दांचा आणि माझा वास्तविक पाहता काहीही संबंध नाही. ते त्यांच्या पत्नीला बोललेले आहेत किंवा पतीने समजायचं आहे ती तिच्या पतीला बोललेली आहे. परमार्थिक दृष्ट्या आम्ही दोघंही एकच आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी द्वैत नाही, द्वैतातलं मयमय तू तू ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी नाहीत. तर हे सगळं आभासिक आहे असं ज्या वेळेला सातत्याने लक्षात ठेवू त्यावेळेला व्यवहार जसा चालायचा आहे तसा चालणारच आहे, पण आमच्या आतलं अंतःकरण जे आहे ते मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी डळमळीत होणार नाही. निष्कंपत्वात असं एक ब्रह्मसूत्र आपल्या समोर आहे की आत्मतत्व कसं आहे की ते कंपच पावत नाही. कंप पावत नाही म्हणजे त्या ठिकाणी कुठलाच विकार निर्माण होत नाही. म्हणजे विकाराला आलेलं दिसतं ते माझं स्वरूप नाही. या सर्व विकारांच्या मागे एक निर्विकार तत्व आहे आणि ते निर्विकार तत्व हे माझं स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कुठलाही शब्द पोचत नाही. म्हणून या चाललेल्या सगळ्या शाब्दिक चकमकीचा माझा अजिबात संबंध नाही. हे सगळं चालू असताना ज्या वेळेला माझ्या लक्षात राहील त्यावेळेला तिथं मी जिंकलेली असेल आणि अन्यथा काय होईल, जे व्हायचं ते होईल. त्यानंतर आपल्या समोर जीवनमुक्त असं एक या ठिकाणी प्रकरण ठेवलेलं आहे की श्री गुरु केलेले आहेत, साधना घेतलेली आहे, साधना मनापासून केलेली आहे आणि 5 भ्रांतीतून आपण निवृत्त झालेले आहोत असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला जसं व्यवहार चालायचा आहे तसा चाललेला आहे. त्यामध्ये जे घडायचं आहे ते घडलेलं आहे, पण अंतःकरणाची शांती मात्र अजिबात ढळत नाही. असा जो काही अनुभव आहे त्याला जीवनमुक्तीचा अनुभव असं म्हणतात. आता श्री गुरु जे आहेत, संत जे आहेत ते जीवनमुक्तच असतात. आता जीवनमुक्त असतात म्हणजे काय आहे, ते जीवन जगत असताना त्या जगतामध्ये जे जसं घडायचं तसं अनेक तऱ्हेने घडत असताना सुद्धा त्या घटनांचा माझा अजिबात संबंध नाही हे लक्षात असणं, घडलेल्या घटनांचा बाध करता येणं आणि प्रकृतीशी तादात्म्य संपून जाऊन आत्मस्वरूपाशी एकात्मतेचा अखंड अनुभव असणे याला जीवनमुक्ती असं म्हणतात. अजून सोप्या भाषेमध्ये आपल्याला जीवनमुक्त म्हणजे नेमका काय आहे, तर देहात असतो पण देहाशी तादात्म्य नाही, जगात वावरत असतो पण जग आभासिक आहे असा त्याचा निश्चय असतो. अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे त्याच्या समोर त्या ठिकाणी चाललेले असतात, त्यालाही त्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं, पण तरीही मी करता आणि भोगता नाही हे त्याच्या लक्षात असतं. म्हणजे मिथ्या शरीराने आभासिक जगामध्ये वावरत असताना सुद्धा अनासक्त वृत्तीने अत्यंत आनंदाने जो जीवन व्यतीत करतो त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. अशी छान जीवनमुक्ताची एक व्याख्या जी आहे ती तुमच्या आमच्या समोर येते. आता जीवनमुक्त म्हटल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा आपला असलेला दृष्टिकोन, अनेक गैरसमज सुद्धा आपल्या मनामध्ये असतात. आता आपल्याला शास्त्राने म्हणजे उपनिषदांनी तरी सांगून ठेवलेलं आहे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्मरूप झालेला असतो, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं तो त्याच्या देहासगट ब्रह्मरूपच असतो. आता त्याच्या देहासगट ब्रह्मरूप असतो म्हणजे कसं समजून घ्यायचं आहे आपण, तर एक ब्रह्म म्हणजे काय आहे, तर ब्रह्म म्हणजे निखळ आनंद. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय आहे, सच्चित आनंद घन.
जे अखंड असणारं आहे, जे ज्ञानघन असणारं आहे आणि जे निरपेक्ष आनंदाचं असं तत्व आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. मग या तिन्ही गोष्टी जिथं पूर्णपणे आपल्या अनुभवाला येतात असा तो ब्रह्मज्ञ. मग आता ब्रह्म म्हणजे आनंद, हे जर आपण लक्षात ठेवलेलं असेल तर जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याच्या दृष्टीतून आनंद आपल्यापर्यंत पोहोचतो, त्याच्या स्पर्शातून तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचतो, त्याची प्रत्येक कृती आपल्यासाठी आनंदच निर्माण करते हेही आपल्याला लक्षात येतं. त्याचे प्रवचन सुद्धा आनंदरूपच आहेत, त्यांचं लिखाण सुद्धा आनंदरूप आहे, त्यांचे ग्रंथ सुद्धा आनंदरूप आहे. इवन त्यांचे अक्षर जरी आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसले तरी तेही आनंदरूप आहे. म्हणजे प्रत्येक कृती की ज्या कृतीतून तुमच्या आमच्या अनुभवाला आनंदच येतो तो ब्रह्मरूप, नाही तर दुसरा काय झालेला असतो. मग संतांचं वर्णन समर्थांनी आपल्या समोर केलेलं आहे. संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ. संत सुखची केवळ की नाना संतोषाचे मूळ म्हणजे त्यांच्या नुसत्या सहवासात राहण्याने, त्यांची सेवा करण्याने, त्यांच्यासोबत प्रवास केल्याने, त्यांच्यासोबत जेवण केल्याने या सगळ्या कृतीतून आम्हाला आनंदाचा अनुभव येतो. आणि असे जे कोणी आहेत ते ब्रह्मरूप ब्रह्मैव भवती. नाथ महाराज त्यालाच ब्रह्मानंदे सदा डुल्लतू म्हणजे अखंड आनंदाने जगण्याची कला ज्याच्या जवळ पूर्ण विकसित झालेली आहे असा तो जीवनमुक्त असतो. आता जीवनमुक्तचे सुद्धा काही प्रकार आहेत. काही अवलिया स्वरूपाचे असतात, काही नष्टमानस असतात, असे अनेक प्रकार त्यांचे दिलेले आहेत. मग आता स्वतःपुरती साधना करून, स्वतःचं मनच साधना करून ज्यांनी पूर्णतः निश्चेष केलेला आहे असे जे आहेत ते अवलिया स्वरूपाचे असतात. आपल्याच आनंदामध्ये पूर्णपणे रममाण झालेले असतात. त्यांना जगताचं अजिबात भान राहिलेलं नसतं. आता अशांना नमस्कार केल्यानंतर सुद्धा पुण्य जे आहे ते आमच्या गाठी पडतंच, परंतु असे जे कोणी आहेत ते उपदेश करण्यासाठी मात्र उपयोगाला येऊ शकत नाही. मग उपदेश करण्याचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी आहेत तर जे ब्रह्मरूप झालेले आहेत, पण ज्यांच्यावर ईश्वराने मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे ह्या पद्धतीची जबाबदारी टाकलेली आहे. किंवा समर्थांच्या भाषेमध्ये तरतेन बुडे नेदावे की ज्यांना स्वतःला पोहता येतं त्यांनी बुडणाऱ्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. म्हणून महंताची जबाबदारी म्हणून समर्थांनी सांगितलेली आहे की या संसार सागरातून ज्यांना स्वतःला विचाराने बाजूला होता येतं त्यांनी ते विचार इतरांना सांगून त्यांना सुद्धा बुडण्यापासून वाचवावं. अशी जी जबाबदारी आहे ती काही जणांवर ईश्वर नियोजित पद्धतीने येऊन पडलेली असते. मग ते त्या ठिकाणी त्यांचं मन जे आहे ते मन ह्या कार्यासाठी उपयोगाला आणतात. आणि म्हणूनच जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ आपल्या समोर आहे, नाथ महाराजांचा नाथ भागवतासारखा ग्रंथ आहे, तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आपल्या समोर आहे. मग आता जीवनमुक्त होऊनही ते ह्या पद्धतीचं कार्य जे आहे ते सतत वाढवत असतात. त्यांच्या ठिकाणचा देहाभिमान जो आहे तो पूर्णपणे गेलेला असतो. पहा, आपण संतांचे अभंग ज्या वेळेला महाराज स्वतःच्या अभंगाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहतात आणि म्हणून तुका म्हणे असं म्हणतात की आता व्यवहारात त्यांचं नाव तुकाराम ठेवलेलं आहे. त्या जीवाकडनं शुद्ध आणि स्वच्छ असं अखंड ईश्वराचं चिंतन झाल्यामुळे काही प्रतिभा जागृत होऊन काही काव्य निर्माण झालेलं आहे. पण ते काव्य जे आहे ते मी लिहिलेलं नाही, तर माझ्या आश्रयाने राहणारा जो तुकाराम आहे त्याच्याकडून ईश्वरी कृपेने झालेला आहे. समर्थांनी एवढा मोठा दासबोध ग्रंथ लिहिला, तेवढा ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा समर्थ म्हणतात की तेथ कवित्वची काय मानुषाचे, की सगळं काही जर परमेश्वराचं करणं आहे तर हे कवित्व तरी काय माझं आहे का, तर ही सुद्धा काय आहे तर रघुनाथ कृपेची वचने असं त्यांनी दासबोधाला म्हटलेलं आहे की त्या रघुनाथानी रामदासावर कृपा केली आणि म्हणून रामदासाकडून ते झालेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये सुद्धा दास म्हणे
असे शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. मग स्वतःला ते काय पाहतात तर वेगळ्या स्वरूपामध्ये पाहतात. आत्मरूप मी वेगळा, जीवरूप मी जो आहे तो आता प्रारब्ध असेपर्यंत जे काय करत चाललेला आहे तो या आत्मरूप मीच्या आधारानेच राहतो आणि त्याच्याकडून ईश्वराकडनं हे सगळं कार्य चाललेलं आहे. मग स्वतःच्या ठिकाणी चालू असलेलं कार्य सुद्धा ईश्वराकडून होतं आहे हे ते पाहत असतात. दुसरं एक जगातले सगळे अनुभव जे त्यांना येत असतात ते सगळे त्यांनी बाधित केलेले असतात. म्हणजे बाधितानुवृत्तीने ते जीवन जगत असतात. आता इथं आपण म्हटलं की जीवनमुक्तीचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सहज समाधीचा अनुभव घेणारे जे जीवनमुक्त आहे त्या कॅटेगरीमध्ये हे सगळे संत बसतात आणि आपल्या साधकांचा आदर्श सुद्धा तोच असावा. आता सहज समाधी म्हणजे काय? जनमानसामध्ये राहायचं, त्यांच्या पद्धतीनेच वागणं चाललेलं आहे. साधू जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे असं समर्थ म्हणतात की आतली विचारसरणी जी आहे ती मात्र पूर्ण शास्त्राप्रमाणे आहे, संत वचनाप्रमाणे आहे. विचारांची घडी पूर्ण तशीच बसलेली आहे. व्यवहारात मात्र त्याचं शरीर काम करताना दिसत आहे, जेवताना दिसत आहे, हिंडताना दिसत आहे, प्रबोधन करताना दिसत आहे. पण हे सगळं जे चाललेलं आहे ते प्रकृतीकडून चाललेलं कार्य आहे. त्याला मिळणाऱ्या फळाचा माझा सुद्धा काहीही संबंध नाही. या सगळ्या गोष्टींचा त्याला मिळणाऱ्या यश अपयशाचा बाध करून ते जीवन जगत असतात. म्हणून संत जे सहज समाधीत वावरणारे संत आहेत ते बाधितानुवृत्तीने जीवन जगताना आपल्याला दिसत असतात. आता अनेक गोष्टी त्यांच्याकडनं होताना जरी दिसत असल्या तरी वासना नावाची गोष्ट मात्र त्या ठिकाणी निर्मूलन झालेली असते. निर्विकारता जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या स्वभावाला व्यापून राहिलेली असते. म्हणजे सामान्य माणसाच्या चित्तामध्ये जे सतत विकार उद्भवतात, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे विकार सुद्धा त्यांच्या ठिकाणी अत्यंत कमी झालेले असतात आणि जे काही थोडेफार कधी जाणवले तर ते त्यांनी बाधितानुवृत्तीने पूर्णपणे झटकलेले असतात. त्यानंतर सामान्य माणूस जसा द्वंद्वामध्ये अडकतो, द्वंद्व कुठलं तर सुख दुःख हे द्वंद्व. अनुकूल घटना घडल्या तर सुख होतं, प्रतिकूल घटना घडल्या तर दुःख होतं आणि याला सुख दुःखाला द्वंद्व असं म्हणतात. पण संत जे आहे ते या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन उदासीन वृत्तीने 3 प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. एक अनुकूल प्रतिक्रिया, एक प्रतिकूल प्रतिक्रिया आणि तिसरी उदासीन प्रतिक्रिया. तर संतांच्या ठिकाणी जी या जगात चाललेल्या व्यवहाराविषयीची प्रतिक्रिया असते, घडणाऱ्या घटनांविषयीची जी प्रतिक्रिया असते ती कशी असते तर उदासीन वृत्तीची असते. म्हणजे आता रस्त्याने चाललेले आहेत 2 जण, 3 मित्र समजा रस्त्याने चाललेले आहेत. चालता चालता सोन्याचा दगड दिसला तर सामान्य माणूस असेल, तो व्यापारी असेल तर त्याला लगेच तो सोन्याचा दगड दिसल्यानंतर तो उचलून घेईल, त्याची आता किंमत आपण जवळ ठेवली ते काय होईल वगैरे वगैरे त्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी विचार चालू राहतील. त्याच्यासोबतचा दुसरा जो मित्र आहे तो जर संत वृत्तीचा असेल तर त्याला कांचनू केर जैसा, की जसं एक मातीचं ढेकूळ आहे तसंच हे एक सोन्याचं ढेकूळ आहे, इतका तो त्या बाबतीमध्ये उदासीन असतो. कारण अंगावर काही घालायचं नसतं, काही त्याला त्याच्या संदर्भातला व्यवहार करायचा नसतो. म्हणून अनुकूल प्रतिकूल अशी कुठलीही प्रतिक्रिया त्याच्या संबंधी न त्याच्या मनात निर्माण होता तो उदासीन वृत्तीने त्याच्याकडून पाहतो. आणि म्हणून सुखदुःखाच्या सर्व कचाट्यातून हे संत जे आहेत ते पूर्णपणे सुटलेले असतात. दुःख नाही ओखदा एवढे असं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं अभंग आहे की औषधा एवढं सुद्धा दुःख नाही. जर लौकिक जीवन आपण त्यांचं पाहिलं तर त्यांच्या चरित्रातल्या त्या सगळ्या घटना पाहिल्या तर आपल्याला मात्र सातत्याने वाटत राहील की यांना दुःखाशिवाय दुसरं आयुष्यात काहीच मिळालेलं नाही. पण एवढं सगळं घडत असताना सुद्धा अंतःकरण जे आहे ते आनंद घन विठ्ठलाशी कायम पूर्ण एकरूप राहिल्यामुळे ते म्हणतात दुःख नाही ओखदा एवढे. वास्तविक पाहता सुख सोयींनी युक्त अशा घरात तुकाराम महाराज कधीही राहिले नाही तरी सुद्धा ते सुखरूप होते. सुख सोयींनी युक्त अशा घरामध्ये समर्थ रामदास स्वामी कधी राहिले नाहीत पण तरीही ते सुखरूप होते.
आणि तुम्ही आम्ही मात्र एवढं सगळं जमवाजमवी करून खटपट करून शिवाय अंतःकरण आमचं जे आहे ते मात्र कायम दुर्मुखलेलं आहे. हा जो फरक आहे तो लक्षात घ्यावा आणि दर्जेदार जीवन कोणतं आणि आम्ही जगतोय ते जीवन कुठलं हे जे आहे ते तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता संतांचं जीवन हे पूर्णपणे आनंदमय आहे. देहाचं प्रारब्ध बाकी असल्यामुळे ते जीवन व्यतीत करत असतात. डॉक्टर काकांचे एक छान कविता काव्य आहे, हळूहळू वाहे झुळूझुळू आहे हळूहळू जीवन. आता जे उर्वरित जीवन राहिलेलं आहे ते कसं होतं, एकदम शांतपणे चाललेलं आहे. त्या ठिकाणी कुठला त्रागा नाही, तिरपीट नाही, क्रोध नाही, काही नाही. आणि जगावं असंही नाही, मरावं असंही नाही. चित्तामध्ये यातलं काहीच नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत या देहासह आपल्याला जगत राहायचं आहे. मग त्या देहाला विकार जरी झाले तरी ते विकारही शांतपणे सोसायचे, शांतपणे स्वीकारायचे. सोसायचे म्हटलं तरी त्यामध्ये दुःख येतं, पण शांतपणे स्वीकारायचे. जे व्यावहारिक सत्तेतले उपाय असतील ते जरूर करून घ्यायचे आहे, पण देहाचे धर्म देहाठायी ठेवून मन मात्र आत्मस्वरूपी त्यांचं सदैव निमग्न असतं. आणि ही कला जी आहे तीच या जीवनमुक्तांकडनं तुम्हाला आम्हाला साधायची असती. आता जीवनमुक्त आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसं यांच्यामध्ये नेमकं फरक कुठला आहे? भगवद्गीतेतला एक श्लोक आपल्या समोर आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की सामान्य माणूस जिथं जागा असतो तिथं हे जीवनमुक्त संत योगी मुनी झोपलेले असतात आणि ज्या ठिकाणी ते जागे असतात त्या ठिकाणी सामान्य माणूस मात्र गाढ झोपलेला असतो. म्हणजे काय आहे नेमकं, तर विषयारण्यामध्ये आम्ही भटकत असतो आणि ते विषय तो त्यांचा झाला नारायण या पद्धतीने जीवन व्यतीत करत असतात. मग ज्या ठिकाणी आम्ही जागरूक आहे, मान अपमानाच्या संदर्भामध्ये आमचं मन सेन्सिटिव्ह आहे, संतांचं मात्र त्या ठिकाणी काही नाही. मान आणि अपमान दोन्ही प्रारब्धाने होत राहतात असं म्हणून ते झाले तरी ते त्यांचा बाध करतात आणि स्वतःचं मन जे आहे त्याची शांती ढळू देत नाही किंवा त्यांची शांती ढळतच नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. पण तुम्हाला आम्हाला मात्र सारखे काय होतात, छोट्या छोट्या गोष्टींनी पापड मोडतात. या पद्धतीने आपलं जीवन चाललेलं आहे. मग सतत राग आहे, लोभ आहे, उसळणं आहे, ओरडणं आहे, या पद्धतीने तुमचं आमचं जीवन व्यतीत होतंय. आणि संतांचं मग बेचव जीवन आहे का हो? त्यांना यातलं काहीच होत नाही. तर बेचव नाही, तर आनंदाचा रस जो आहे तो सतत त्यांच्या ठिकाणी भरपूर व्यापून राहिलेला असतो. असं त्यांचं जीवन आहे. मग ते अनेक ग्रंथ अनेक काव्य करून आपल्या समोर त्यांनी केलेली जी साधना, त्यांनी लुटलेला जो ईश्वर भक्तीचा आनंद आहे तो सगळा तुमच्या आमच्या समोर मांडून ठेवतात. आणि त्या खऱ्या देवाचा विचार करा. त्या खऱ्या देवाचा विचार करता करता देव पहाया गेलो, देवचे होऊन ठेलो, इथपर्यंत आपल्याला प्रगती नक्की संतांच्या, जीवनमुक्तांच्या आणि गुरूंच्या साह्याने करता येऊ शकते. आता हा मीचा विचार करण्यासाठी मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता, की मीच्या साह्याने सगळा व्यवहार तुमचा आमचा चाललेला आहे. पहा आता, जो जो कोणी मी म्हणतो तो बाल आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, तो स्त्री आहे, पुरुष आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, राजा आहे, रंक आहे. मी 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 ह्या सगळ्या मीच्या सर्वनामाच्या साह्याने तुमच्या आमच्या जीवनातला सगळा व्यवहार चाललेला असतो. तो मी सर्वांच्या मध्ये इतका पूर्णपणे व्यापलेला आहे, पण तरी खरा मी कोण आहे हे मात्र आपल्याला कळलेलं नसतं आणि संतांनी नेमकं ते जाणलेलं असतं. म्हणून संतांकडे जायचं ते कशासाठी, तर खऱ्या मीची ओळख करून घेण्यासाठी जायचं. पण आमचा अभिमान काय असतो, खूप संतांची आमची ओळख आहे हो. मग किती नावं, 5-50 नावं, की ह्याही संताला भेटलो, त्याही संताला भेटलो, त्याचे प्रवचन ऐकले, ह्याचे कीर्तन ऐकले, त्याचं शिबिर अटेंड केलं, त्यांच्यासोबत तीर्थयात्रा केली. अरे इतक्या संतांच्या सहवासात आपण राहिलो, पण खरा मी जर ओळखला नाही तर मग त्याचा उपयोगच काय आहे. म्हणून संतांकडे जायचं, ते खऱ्या मीची ओळख करून द्यायला. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा.
ज्ञानेश्वर माऊलींचं एक काव्य, त्यामध्ये ते म्हणतात की आहे मी कोण, हाच विचार करायचा. आणि तो कोणाच्या म्हणजे कोणाच्या साह्याने करायचा, तर सद्गुरूंच्या साह्याने करायचा. समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. एकमेकांमध्ये मित्रमंडळी भेटले की चर्चा निघतात की तुम्ही काय पाहिलं. मग आम्ही अमेरिका पाहिली, आम्ही सिंगापूर पाहिलं, आम्ही दुबई पाहिली, आम्ही भारतातले 4 धाम पाहिले. अरे पण आम्हाला पाहिलं का, असा विचार करून पाहावा. की अरे बाकी सगळं आम्ही देश विदेश पाहिला, त्यानंतर इथले रमणीय असे अनेक स्थळं पाहिले, निसर्गरम्य असणारे असे देखावे पाहिले, अनेक ग्रंथ पाहिले, अनेक संत पाहिले, अनेक देश पाहिले, अनेक पिक्चर पाहिले. हे सगळं आम्ही पाहिलं, अनेक नाटकं पाहिले, हे सगळं पाहिलं. पण मी मात्र मला पाहिलं नाही, असं जर झालेलं असेल तर कुठंतरी काहीतरी आमच्या जीवनामध्ये पूर्ण अपूर्णता राहिलेली आहे. मग मला पाहिलं तर जीवनामध्ये पूर्णता येते. मग आता या ठिकाणी जे 2 मी समर्थांनी सांगितलेले आहेत, तो एक जीवरूप मी आहे आणि एक आत्मरूप मी आहे. तर जीवरूप मीनी स्वतःला देह आहे, प्राण आहे, मन आहे असं न पाहता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की मी आत्मरूप मी आहे असं पाहायला शिकावं आणि त्याच अनुभवामध्ये जीवन व्यतीत करावं. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. की बुद्धीसारखं एक महान तत्व भगवंतानी या मनुष्य देहात आलेल्या जीवाला दिलेलं आहे. बुद्धी वीण माणूस कैचा, असं समर्थ आपल्याला विचारतात. की बुद्धीसारखं एक सुंदर असं तत्व जे आहे की ज्याचा विकास करता येतो, ज्याचा विकास करून ब्रह्मांडामध्ये व्यापून असलेलं तत्व, देहामध्ये व्यापून असलेलं तत्व, पण देहामध्ये व्यापून आहे पण देहापासून अलिप्त आहे, ब्रह्मांडात व्यापून आहे पण ब्रह्मांडापासून अलिप्त आहे, असं आत्मा नावाचं एक अत्यंत व्यापक हे माझं मूळचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप ओळखायला काय काय झालं पाहिजे, तर अंतर्यामी शोध घ्यावा. कुठं शोध घ्यायला सांगितलेला आहे, बाहेर घ्यायला सांगितलेला नाही, तर स्वतःच्या आतमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. मग बाहेर घ्यायला सांगितलेला नाही तर बाहेर जाऊन प्रवचन ऐकण्याची काय गरज आहे. अहो, प्रवचन ऐकता ऐकता, श्रवण करता करताच आम्हाला आतमध्ये प्रवास कसा करावा विचारांच्या साह्याने ते कळत जातं. भगवंताचा शोध जो आहे तो बाहेर नसून आत घ्यायचा आहे. पण अंतःकरणातले विचार काय झाले पाहिजेत, तर तसे तुम्हाला आम्हाला वळवता आले पाहिजेत. आणि बहिर्मुख झालेली अंतःकरण वृत्ती आतमध्ये वळवून देण्याचं काम म्हणजे तिला अंतर्मुख करण्याचं काम जे आहे ते संत आणि श्री गुरु करत असतात. आणि म्हणून त्यांच्या सहवासात राहायचं आणि आत्मरूप होऊन जायचं. आता पुढे एक जीवनमुक्ताचं मोठं लक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे. अद्वैत मकरण नावाच्या श्लोकांवर जी काकांनी टीका केलेली आहे त्यातल्या 2 अव्यय या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. की ऐसेनी अनुभवी आरूढता, ना जगना जीवो शिष्यता, ना ईश्वर कवना आचार्यता, भ्रमरूप सारे. आत्मरूप मीचा शोध लागल्यानंतर हे सगळंच भ्रमरूप आहे हे लक्षात येतं. आता सुरुवातीला आपलं अंतःकरण जरा या विचारांनी घाबरतं बरं का, की गुरुर नैव शिष्य, असं आत्मषटकामध्ये सुद्धा आपल्याला शंकराचार्य सांगतात. की आता ही अनुभवाची एक काय आहे, अद्वैताचा अनुभव आल्यानंतर त्या ठिकाणी गुरु शिष्य नावाचं द्वैत सुद्धा काल्पनिकच ठरून जातं. आता 2 आपल्या समोर गोष्टी ठेवलेल्या आहेत, एक विसंवादी भ्रम आणि एक संवादी भ्रम. तर व्यवहारातले जे सगळे नातेसंबंध आहे त्याला विसंवादी भ्रम असं म्हटलेलं आहे. त्यांच्या संगतीमध्ये रंगून आणि रमून राहू तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा जो आहे तो आमचा चालूच राहणार आहे. पण गुरु शिष्य शास्त्र देव या सगळ्या संकल्पना जे आहे त्या संवादी भ्रम म्हणून आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि या संवादी गोष्टींना जोपर्यंत अनुभव येईपर्यंत आम्ही धरून राहायचं आहे. आणि अनुभवानंतर त्यांना सोडून द्यायचं काम नाही, पण ते आपोआपच सुटतं. जसं समर्थ आपल्याला दासबोधामध्ये म्हणतात, साध्य होता साधनाचा ठाव नाही. आता अगदी लहानपणी
मुलाला बाटलीने दूध पाजतो आपण, पण आता तो जसजसा मोठा होतो तसं बाटली सुटूनच जाते की नाही, त्या पद्धतीने इकडं शिष्य सुद्धा पूर्ण ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याला आता त्या जी ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या आधाराने राहते, त्या श्री गुरूंचा आधार घेऊन तो जीवन जगत असतो, त्याच पद्धतीने तो विचार करत असतो. पण एक वेळ नक्की अशी येते की तोही श्री गुरूंच्या पदांवर आरूढ होऊन जातो. म्हणजे ज्या धामात श्री गुरु राहतात त्याच ब्रह्मधामात त्याचा प्रवेश होतो. त्यानंतर त्याला विचारांसाठी श्री गुरूंची जरी आवश्यकता राहत नसली तरी मग काय पद्धतीने त्यांचा संबंध राहतो, छान आपल्या समोर मांडणी आहे की त्यांचा संबंध कसा राहतो. तो समर्थ आपल्याला सांगतात, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून तुवा ते केलेची पाहिजे. की आता वास्तविक पाहता काही मिळवण्यासाठी म्हणून त्याची पूजा अर्चा तो करत नाहीये, म्हणून त्यांच्या भेटी तो घेत नाहीये, तर परत परत तो आनंद लुटावा म्हणून अद्वैताचा अनुभव घेऊनही द्वैतातला आनंदाचा क्षण टिपण्यासाठी म्हणून तो श्री गुरूंकडे किंवा भगवंताकडे जात राहतो. तू देव मी भक्त ऐसे करी, कारण त्या नात्यातला गोडवा जो काही आहे तो काही औरच आहे, त्याला मधुर द्वैत असं म्हणतात. मग अद्वैताचा अनुभव घेऊन सुद्धा या मधुर द्वैतामध्ये तो राहण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी, तर केवळ आनंदाने जगण्यासाठी. पुढे मी नित्य सिद्ध अनादि अनंत पूर्णत्वाची अवधी, मी ब्रह्मची ब्रह्म निरवधी एकमेव. आधी मी देह आहे, मग देह माझा आहे, मग देह मी नाही, मग ब्रह्म मी आहे. आणि आता ते ब्रह्म कसं आहे, तर नित्य सिद्ध अनादि अखंड असणारं जे ब्रह्म आहे ते मी आहे. हे लक्षात घेतलं की मृत्यूची भीती जी आहे ती पूर्णपणे निघून जाते. अनंत पूर्णत्वाची अवधी. आता जीवाला अविद्येची उपाधी आहे, शिवाला ईश्वराला मायेची उपाधी आहे, आणि ब्रह्म जे आहे ते निरवधी आहे. जोपर्यंत जीव भावात असतो तोपर्यंत ईश्वर भाव जो आहे तो धारण करून ठेवलेला असतो. पण माया आणि अविद्या या दोन्ही उपाधीचा त्याग केल्यानंतर जे ब्रह्म अनुभवाला येतं ते कसं आहे, तर अनंत आहे, पूर्णत्वाची अवधी आहे, आणि तेच तो होऊन राहिलेला असतो. सर्वम खल्विदम ब्रह्म या पद्धतीच्या अनुभवापर्यंत तो पोचतो. आणि तिथं पोचल्यानंतर कासयाने पूजा करू केशी राजा, किंवा साध्य होता साधनाचा ठाव नाही, या प्रकारचा त्याला अनुभव येतो. मग उर्वरित आयुष्य ते कसं जगतात ते तुकाराम महाराजांच्या अभंगाने इथं आपल्या समोर सांगितलंय. तुका म्हणे खावे प्यावे, जमा खर्च तुझ्या नावे. प्रारब्धाधीन देह असल्यामुळे त्याचं जगणं चाललेलं आहे, पण त्यातून जे काही क्रियामान कर्म आता घडत आहे त्याचा यत्किंचित सुद्धा लेप त्या जीवाला नंतर लागत नाही. संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण. ज्ञान झाल्यानंतर संचित जे आहे ते ज्ञानाग्नीमध्ये भस्म होतं. प्रारब्ध जे आहे ते भोगून संपवता येतं, आणि क्रियमानाचा मात्र त्या जीवनमुक्ताला अजिबात लेप लागत नाही. असं ते सुंदर असं ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि ते जर पाहायचं असेल, सगळ्यात देखणं काय आहे, तर हे निरंजन तत्व अत्यंत देखणं आहे, कारण त्याला नाव ठेवायला कुठेच जागा नाही. आणि म्हणून अधिक देखणे तरी निरंजन पाहणे असं सांगितलेलं आहे. आणि सर्व साधनेचे फळ आणि संसाराची सफलता कशात आहे, तर निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. हे खूप मोठं वैभव आहे, आणि ते वैभव जे आहे ते नरदेहात आलेल्या जीवांनी प्राप्त करून घ्यावं. हे प्राप्त करून घेण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, त्यानंतर भक्ती योग, पुरुषोत्तम योग असे कितीतरी भगवद्गीतेमध्ये 18 योग आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्यातल्या 18ही योगांचा अभ्यास करावा. आपल्या प्रकृतीला काय झेपतं ते लक्षात घ्यावं, किंवा श्री गुरूंनी आपल्याला काय सांगितलेली दिलेली साधना आहे ती लक्षात घ्यावी, आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा काय करावा, तर विकास करावा. आणि मी ब्रह्म आहे असा दृढ अपरिवर्तनीय अनुभव जो आहे तो घेण्याचा साधकांनी प्रयत्न करावा.
जीवाने जर निष्काम कर्म निष्काम उपासना करून साधन चतुष्ट होऊन स्वतःचा जर अधिकार कमावलेला असेल, श्री गुरूंना तो खरोखरीच शरण गेलेला असेल अनन्य तऱ्हेने, तर तो ह्या वैभवापर्यंत नक्की पोहोचू शकतो. कारण आपणा सारिखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, ह्या पद्धतीचं श्री गुरूंचं संतांचं अंतःकरण असतं. म्हणून त्यांच्याकडे अनन्य शरण भावाने गेलेल्या शिष्याला ते तितक्याच प्रकारे ते वैभव देऊ शकतात. आणि असं वैभव सगळ्यांना प्राप्त हो अशी प्रार्थना करते आणि थांबते. आणि आज या ठिकाणी परमार्थ आणि विज्ञान नावाचा हा ग्रंथ आपला ऐकून आणि सांगून पूर्ण झालेला आहे. आता याच्यानंतर आपण हा जर परत अभ्यासला तर विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, असं या ठिकाणी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा अभ्यास करता येईल. जय जय रघुवीर समर्थ.